पहिले षटक हाताळते अंपायर टायमिंगचं लिमिट कळवत आहेत दोन्ही संघाच्या खेळाडूंना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरला गोलंदाजांना यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय सर्व बॅटनं समोर चेंडू पाठवलाय डीप लॉंग ऑनला सीमा रेषा पार थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय नितीन वाकळेच्या बॅट मधून षटकार ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल मिडल ऑफ द बॅट केला चेंडूला आपण पाहिलं तर हवाई हल्ला हवाई सफर करत थेट डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरतून एक उत्तुंग षटकार ठोकलाय गो टू प्रेझेंटेशन बॉक्स धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच इथे स्वप्नील यांना आपण देऊन सन्मानित करतोय. शरद सरांच्या समवेत इथे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. स्वप्नील प्रथमतः आकर्षक अशी ट्रॉफी देऊन आपण स्वप्नील यांना सन्मानित करतोय. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रमासाठी गणिताची संपूर्ण माहिती देणारं हे पुस्तक, त्यानंतर आकर्षक असं जर्किंग आणि त्यानंतर एक स्पोर्ट्स बॅग देऊन आपण स्वप्नील यांना सन्मानित करतोय. धन्यवाद. वेल प्लेड. पुढच्या मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. मान्यवरांचे देखील विशेष करून आभार. आणि पुढच्या मॅचला आपण लगेचच सुरुवात करतोय. आणि O2 कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. धन्यवाद. थँक्यू सर. फुल टॉस इंडोता कव्हरला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तिथे केलं ते क्षेत्ररक्षक देखील आपण पाहिलं तर तिथे तैनात आहे. चेंडूला अडवतोय शुभम. तिथे आपण पाहिलं तर टीप कव्हरला क्षेत्ररक्षण करताना आपण त्याला पाहू शकाल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं संघाचा संघनायक टीमचा कॅप्टन टीमचा नेता निलेश लोंढे पहिले षटक आपण पाहिलं तर इथे मैदान ते हाताळतोय. प्रगतीपथावर पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे पहिल्या षटकात पाहायला मिळते. 9 धावा धावफलक होत आहेत. मातोश्री 11 हडपसर ओव्हर पिच चेंडू होता बॅटचा अंदरुनी किनारा आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहेत. पहिले 4 चेंडू टाकलेत 10 धावा तर मात्र धावफलक होत आहेत. एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतो. संयमाचा बांध आतापर्यंत ठेवलाय दोन्ही बॅटरनं. फुल टॉस चेंडू होता बॅटच्या हातील काढा घेत चेंडू विकेट किपरकडे अडवलं जातोय. 1-2 टप्पा घेत चेंडूला फील्ड करतात. इस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय मॅन फ्रॉम खराडी नागेश पुजारी तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतायत. निलेश लोंढेच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगमध्ये याच खेळाडूंना कमालीची कामगिरी केली. यावेळीचा चेंडू होता तिथे पंच कळवतायत. अक्षय निर्मळ सर इट्स अ व्हाईट बॉल. एक खराब चेंडू येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 11 रन 11 धावा तर मात्र धावफलक होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर इथे टाकला ते निलेश लोंढेकडनं. बॅटिंगसाठी नितीन वाकळे. यावेळीचा चेंडू होता शॉर्ट पिच चेंडू होता आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा घेतोय. एक टप्पा घेत चेंडू पाठवलाय ऑन साइड मिड विकेटला. नितीन वाकळेच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. tenniscricket.in च्या माध्यमातून एक दर्जेदार बॅटिंग आपण पाहिलं तर इथे मैदान ते करते नितीन वाकळे. अगदी 2-3 अँगलनं देखील ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. षटक संपले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 4 चेंडूनंतर एक डॉट बॉल आला. त्यानंतर एक व्हाईट बॉल देखील आपण पाहिला. त्यानंतर एक षटकार देखील आपण पाहिला. त्यामुळे षटकाची समाप्ती होती. पहिले षटक संपले. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती 15 धावा. चांगली सुरुवात चांगला स्टार्ट आपण पाहतोय. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते ना त्या गोष्टीचा शेवट चांगला होतो. त्यामुळे सुरुवात कमालीची आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर मातोश्री हडपसर पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून या टीमला मी कित्येक वेळा पाहिलं. या वर्षीच्या मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ आपण पाहिला. तक्षशिला चषक या स्पर्धेत हा संघ आपण पाहिला. या संघानं सातत्यानं पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून ज्या ज्या स्पर्धा खेळलेल्या आहेत त्या स्पर्धा गाजवल्यात. विजेतेपद आणि उपविजेतेपद देखील मिळवलीत. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करतोय परंतु चेंडूला फील्ड केले. फेकी केली जाईल तोपर्यंत धावा येत आहेत. धावफलक होता आणि स्कोर कार्ड ते आकडे देखील इथे बदलले जात आहेत. एक एक चेंडू एक एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्त्वाचं आहे. एरिया वाईज क्रिकेट रजिस्ट्रेशन फॉर्म देखील प्रत्येक संघांना आपण दिलेला आहे.
प्रत्येक टीमच्या कॅप्टननं त्याचं सबमिशन इथे केलेलं आहे. प्रत्येक टीममध्ये जवळपास 20 खेळाडू आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल तिथे मात्र सुटलाय. चुका चुका आणि चुका देखील आपण पाहिलं तर तिथे केल्या जात आहेत. तोपर्यंत काही धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. फेकी थोडीशी खराब आहे, अस्तव्यस्त आपण पाहतोय, बॅकअप केला जातो. तोपर्यंत धावा देखील इथे आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोत्या आणि स्कोर कार्ड ती 18 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय, अडवलं जातोय. विकेटच्या पाठीमागे एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील इथे आपण पाहिलं तर केलं जाते. धावफलक पुढे जाते, स्कोर कार्ड ते आकडे बदलते आणि धावफलक होते इथे बनवलं जात आहेत. 19 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा 5 ओव्हरचा सामना आपण पाहते. पुणे जिल्हा नियामक मंडळाचा हाफ आपण पाहतात. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची इथे खेळवण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीचा आहे. फक्त कॅप्टनना विनंती आहे की तुम्ही कमिटीला सहकार्य करा. वेळेचे काय बंधन आहेत, वेळ फार महत्वाचा आहे. ते गुंचपुरा खेळाडू आहे, 3 चेंडू खेळला, 4 धावा देखील आपण पाहिलं तर त्यांना बनवल्यात. हा संघ हीच टीम आपण पाहतोय. मातोश्री हडपसर संघ तालुकानीय गटातून उतरला होता. खेड तालुक्यातील टी बॉस चषकचा तो मानकरी बनला होता. विजेतेपद चॅम्पियन तो संघ तिथे आपण पाहिलं तर ठरला होता आणि तोच संघ आज इथे आपण पाहिलं तर पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून या मैदानात उतरलाय आणि आतापर्यंत एक जबरदस्त कामगिरी या टीमकडनं इथे मैदान केलं जाते. षटक क्रमांक 2 इथे केलं जाते. धावफलक होता आणि स्कोर कार्ड होती 19 धावा. 21 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील दुसरं आपण पाहिलं तर सुरुवात 2 धावांच्या मदतीनं धावफलक होती, वाढ होती. 21 रन, 21 धावा धावफलकावर. यावेळीचा चेंडू होता, थोडासा पुढ्यात टाकलाय, ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तिथे एक सिंगल येते. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जातोय चेंडू. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल धावफलक होती बनवला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 रन, 22 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 5 षटकांच्या आणि 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. मॅच क्रमांक 4 ची होणार आहे पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये. त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील तिथे मात्र संपन्न होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस देखील आपण तिथे वेळेमध्ये संपन्न करणार आहोत. 2 षटकं संपलीत, 22 धावा धावफलक होत आहेत. यानंतरची मॅच असेल स्वर्गीय कैलासवासी बाजीराव मधुकर तरस स्पोर्ट फाउंडेशन देहू रोड आणि त्यांच्या विरोधात सचिन दळवी सोशल फाउंडेशन सोमेश्वरवाडी पाषाण. प्रेमच्या बॅटमधून उंचपुरा गगनभेदी गगनचुंबी षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण करतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात प्रेम नावाचं वादळ सातत्यानं घोंगवते. उंचपुरा खेळाडू आहे. अखूट टाप्याचे चेंडू आपण पाहिलं तर बॅटवरती परफेक्ट मिडल करतो. चेंडूला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतो आणि गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. तो बॅटर इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. मैदानावरती प्रेम आहे. 7 चेंडू खेळलाय, 13 धावा बनवतोय. नितीन वाकळे 6 चेंडू 12 धावा. टीमची संख्या 28. निशांतचा चेंडू होता, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. डीप फाईन लेगला चेंडू आपण पाहिलं तर तिथे जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू अडवतात, फेकी करतील. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा येत आहेत. 7 5 7 या 3 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 31 धावा धावफलक होती, 31 रन. षटक क्रमांक 3 इथे मैदान टिकले जाते. नितीन वाकळे बॅटिंग करताना आपण पाहतोय. 6 चेंडू 12. प्रेम बॅटिंग करतात, 8 चेंडू 16. निशांतनं आतापर्यंत 2 चेंडू इथे टाकले गेलेत आणि धावा खर्च करतोय, 9 धावा. कराडी 11 विरुद्ध आपण पाहतोय मातोश्री 11 हडपसर. या 2 टीम
इथे आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. या मॅचमध्ये दोन्ही संघांचं पारडं फार चढ आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे प्रचंड मोठी बॅटिंग लाईनअप आहे, चांगले गोलंदाज आहेत. यावेळेचा चेंडू होता हवेत उडवलाय, टीप लॉंग ऑन डाऊन दी बॉल, परंतु चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकोते आकडे देखील आपण पाहिले तर इथे बदलतात. एक मोठा प्रहार तो देखील आपण पाहिले तर इथे केलाय. नितीन वाकळे आज एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतोय. प्रेमच्या सोबतीला चांगल्या चेंडूवरती सन्मान देतोय, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतोय आणि खरं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू करतोय. जरी तो चेंडूला हवेत उडवतोय परंतु थेट सीमारेषा पाठवतोय. यावेळेचा उसळणारा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर फार मोठा अपील आणि चेंडू अप्पर कट करण्याच्या प्रयत्नात परतावा लागेल. नितीन वाकळे इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. विकेट येईल पहिला धक्का. सदतीस धावा धावपलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर इथे गमावले जाते. तिसरे षटक देखील इथे आपण पाहिले तर सुरू आहे प्रगतीपथावर. 5 षटकांचा 5 ओव्हरचा सामना देखील इथे मैदानावरती सुरू आहे. 37 धावा धावपलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमावली. यानंतर देखील फार मोठी स्टारकास्ट आपल्या समोर पाहायला मिळेल. दोन्ही टीम अतिशय तगड्या ताकदवान आहेत आणि प्रथमतःच या पुणे जिल्हा नियामक क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आपण 8 संघ या स्पर्धेत आज आपण पाहतोय. उद्या 8 संघ आपण पाहणार आहोत आणि परवा दिवशी 10 संघ, टोटल 26 टीम या स्पर्धेत पार्टिसिपेट होत आहेत. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 36 ते 40 टीमचं रजिस्ट्रेशन पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाकडे आपण पाहिलं तर झालेलं आहे. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडतोय विकेट किपरकडे आपण पाहिलं तर जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं वळण घेतोय आणि विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे केला जातोय. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड 37, एक गडी बाद. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान टिकेला जातोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपेल 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 37 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दिवस क्रमांक 4 मध्ये उपस्थित होत आहेत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे संकल्पक, ज्यांच्या स्वप्नातून आणि ज्यांच्या कष्टातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा सत्यामध्ये उतरली, ज्यांनी आपण पाहिलं तर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं, कित्येक विद्यार्थ्यांना फार मोठमोठे अधिकारी करण्याचं काम केलं. ते आदरणीय सचिनजी ढवळे सरांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा, ही प्रतियोगिता आपण पाहतोय या शहरातील, या जिल्ह्यातील एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. कारण का ज्याप्रमाणे खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सगळे ऑफिशियली देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आतुर असतात. कारण का आता प्रहार प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन नियोजन देखील संपन्न होते 12व्या पर्वात. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. टीप पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय, फेकी होते, तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावफलक पुढे जातो आणि स्कोर कार्डवरती आकडे इथे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 4थं सुरू आहे. धावफलक होता आणि स्कोर कार्डवरती एक गडी बाद. 38 धावा. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक करतायत संघनायक कॅप्टन निलेश लोंढे. फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली, स्क्वेअर लेगला खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी होते, तोपर्यंत धावा देखील येत आहेत. ऑफिशियली दोन्ही अंपायर आपण पाहतोय. अक्षय निर्मळ सरचे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय शुभम गाडे सर, तिसरे पंच समीर जोशी सर, चौथे पंच अजय आवळे सर, पाचवे पंच संजय भालेराव सर. या पॅनलला देखील आपण या स्पर्धेत पाहतोय. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल स्ट्रेट टू द ग्राउंड, सरब बॅटने समोर खेळलाय, 1 बाउन्स, चौकार.
धावफलक पुढे जातो आणि स्कोर कार्ड आकडे देखील इथे बदलत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवले जाते. एक गडी बाद 43 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर विकेट येते. क्लीन बॉल, दांडी दांडी गोल. निलेश लोंढेनं आपण पाहिलं तर प्रेमला मात्र केले इथे मैदानावरती मात. उमेर पटेल आपण पाहिलं तर इथे आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये असं 12 पेअर म्हणून आपण पाहिलं तर 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. ते देखील आपण पाहिलं तर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिचनिंग अकॅडमीच्या माध्यमातून नुकती त्यांची देखील मुंबई पोलीस या सेवेत आपण पाहिलं तर या पदावरती देखील आपण पाहिलं तर निवड झालेल्या आहेत. आणि ते देखील सचिनजी ढवळे सरांचे विद्यार्थी आहेत. ते खास सरांना भेटण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी देखील आपण पाहिलं तर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्यांना देखील आपण पाहिलं तर गायडन्स केलेलं आहे. आणि ते देखील मुंबई पोलीस या पदावरती आपण पाहिलं तर त्यांची देखील तिथे निवड होते. खरं तर हा एक सार्थ अभिमान आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना देखील सरांनी आपण पाहिलं तर गायडन्स करत मार्गदर्शन करत त्याही खेळाडूंना आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपण पाहिलं तर दाखल केलेलं आहेत. काही पदांवरती नियुक्ती होत आहेत, काही अधिकारी होत आहेत, काही पदाधिकारी होत आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय. चेंडू ते पण पाहतोय टीप लॉंगअपला अडवलं जातोय. क्षेत्ररक्षक वाढीस लॉंगअपचा फार वेगाने येतोय, अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत धावा देखील आपण पाहतोय. म्हणून तर आपल्या सगळ्यांना आदरणीय सचिनजी ढवळे सरांचा सार्थ अभिमान आहे. क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिले तर अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. परंतु 12व्या पर्वात एक सक्सेसफुल टुर्नामेंट इथे संपन्न होते. सर्व बॅटनं केलाय अगदी अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर हिरव्या ग्रासला कापत कापत चेंडू समोर येतोय, अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल येईल. चौथं षटक इथे कंप्लीट होईल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मातोश्री 11 हडपसर संघ बनवतोय 2 गडी बाद 46 धावा. 46 रन लॉस ऑफ 2 विकेट. वेळेची बंधन आहेत. अंपायर तुम्हाला तिथे वेळ सांगतायत, त्यामुळे फार कमी वेळ आपण पाहिलं तर शिल्लक आहे. फक्त 4 मिनिटं इथे आता बाकी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे. ऑफिशियली अंपायर पॅनलला लीड करतायत. लीडर अक्षय निर्मळ सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. सौरभ दोडके आपण पाहिले तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. शेवटचा अंतिम षटक करतील स्लॉगर टेतूर मध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरी देखील आपण या स्पर्धेत आपण पाहतोय. प्रेक्षकांची फार मोठी गर्दी सातत्यानं होती. उसळणारा चेंडूचा टप्पा पडतोय आणि विकेट किपरकडे आपण पाहिलं तर जातोय. तोपर्यंत एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. बॅटर थोडंसं सफल होताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू सिस्टीम आपण इथे ठेवलेलं नाही. DRS इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं नाही. त्यामुळे एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील तो मात्र टाकला होते. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय तो इथे मात्र अंतिम असेल. फुल टॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली आणि चेंडू मात्र पाठवलाय. फुल टॉल वसूल करा. डीप स्क्वेअर लेगला एक चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. टोकलाय षटकार. षटकार देखील आपण पाहिले तर इथे आणि धावफलकोती स्कोर कार्ड पुढे जाते बनवलं जात आहेत. टीमचं अर्धशतक देखील इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. 52 रन 52 धावा धावफलकोत आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मातोश्रीनं हडपसर संघाचा कॅप्टन इथे आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानावरती उतरलाय. पप्पू तोडकर यांच्या सोबतीला बॅटिंग करतायत याचे संघनायक. ओरपी चेंडूता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवतोय, फेकी करेल. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 54. 5वं षटक मैदानावरती सुरू आहेत. प्रथमेश बॅटिंग करतायत. 4.3 षटकं आतापर्यंत टाकली गेलीत. 2 गडी बाद 54. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहेत. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. शुभमला आपण पाहतोय एक दर्जेदार क्षेत्ररक्षण तो सातत्यानं करतोय. या टीम मध्ये या खेळाडूंना आपण सातत्यानं पाहत असतो. कराडी स्पोर्ट्स क्लब खराडी 11 या नावानं संघ सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. पुणे जिल्ह्यात, पुणे शहरात, पुणे परिसरात सातत्यानं ही टीम आपल्याला पार्टिसिपेट आणि सहभागी होताना पाहायला मिळते. एक आमदार एक संघ देखील
कित्येक वेळा या टीमला आपण खेळताना पाहिलं. यावेळीचा चेंडूता समोर खेळलाय, टीप लॉंग ऑफ चुकी करेल, चुकीला माफी नाही. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून खेळलाय, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. 4 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलकोते आकडे बदलत आहेत. सौरभ तोडके इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत्या. शेवटच्या षटकात आक्रमण केले, हल्ला देखील इथे चढवला जाते. 5 चेंडूवर त्याला 13 धावा. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. हा विकेट किपरकडे जातो आणि अंपायर कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. द व्हॉइस ऑफ इंडिया आपण त्यांचा सुमधुर आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आदरणीय सन्माननीय हरीची पांडे सरांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम. आपण उपस्थित झालात त्याबद्दल सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं आदरणीय सचिनजी ढवळे सरांच्या वतीने आम्ही आपलं करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे खेळला एक मोठा फटका आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. अंपायर रिव्ह्यू आपण पाहतोय. पंच तिसऱ्या पंचांकडे चेक करण्यासाठी पाठवत आहेत. थर्ड अंपायर तिथे काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. समित जोशी सर आपण पाहतोय. तिसरे पंच इथे देखील काय निर्णय कळवत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायरच्या निर्णयाची आतुरता असेल तोपर्यंत दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस तिथे आपण संपन्न करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. ॲक्शन रिप्ले देखील आपल्या समोर पोहोचवलेला आहे. टेनिस क्रिकेट .in इथे आपण पाहिलं तर अतिशय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते. षटक क्रमांक संपलं जाईल. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे बनवलं गेला मातोश्री 11 हडपसर संघानं 2 गडी बाद 67 धावा आणि खराडी 11 संघाला बनवायच्या 30 चेंडू 68 धावा. टार्गेट ठेवलेला आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करतो आणि टॉस बॉक्स मध्ये तिथे आपल्या समेत सोडले जातील आदरणीय नरेशजी ठोमे सर आणि तिथून आपण ऐकूयात टॉस बॉक्स मधून पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न केला जातोय. यानंतर जो सामना आपण पाहिलं तर होणार आहे त्या मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टनना विनंती या. स्वर्गीय कैलासवासी बाजीराव मधुकर तर स्पोर्ट फाउंडेशन देहू रोड आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन दळवी सोशल फाउंडेशन सोमेश्वरवाडी पाषाण या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी या. तिथे आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल देखील तिथे संपन्न केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे रिक्वेस्ट आपण या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल तिथे संपन्न केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम एका लाईनीत एका ओळीत मैदानावरती पोहोचते. मातोश्री 11 हडपसर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय खराडी क्रिकेट क्लब अर्थात खराडी 11 खराडी या टीमला देखील आपण पाहतोय. अतिशय तगडे ताकदवान 8 संघ पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेत इथे उतरत आहे. यानंतर देखील आपण पाहणार आहोत 3 ॲक्शन सनीदादा आपसे अमितदादा तरस यांच्या मालकीचा संघ स्वर्गीय कैलासवासी बाजीराव मधुकर तरस स्पोर्ट फाउंडेशन देहू रोड या टीमला देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. त्या टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत उमेशजी नायडू तर प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन देखील उपस्थित होत आहेत सचिन दळवी सोशल फाउंडेशन सोमेश्वरवाडी पाषाण या दोनही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत आणि तिथे आपण टॉस बॉक्स मध्ये जातोय. ऐकूयात टॉस बॉक्स मधून आदरणीय सन्माननीय नरेशजी डोमे सरांना. चल दिलदार चल.
टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. सचिन डबलेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव सानप यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग आणि आज पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतोय. चौथा सामना आजच्या दिवसभरातला स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्पोर्ट्स फाउंडेशन देहू विरुद्ध सचिन दळवी सोशल फाउंडेशन सोमेश्वरवाडी पाषाण आणि नाणेफेकीसाठी आपल्या समवेत उपस्थित आहेत या स्पर्धेचे उद्गाते. त्याचबरोबर पुणे जिल्हा नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सचिन ढवळे सर. सरांचा आता टॉस आहे. आपण बघू शकता फाउंडेशन ऑरेंज कलर रेड कलर अकॅडमी. उमेश आणि अमोल हे संगणक आहे. उमेशचा कॉल असेल. फाउंडेशन हा कॉल आहे तर तिथे अकॅडमी येते. कॅप्टनला अमोल काय निर्णय घेशील? बॉलिंग क्षेत्र असोसिएशनच्या मॅचेस तुम्ही खेळताय. निश्चित नियमांचे वगैरे तुम्हाला माहिती आहे आणि कसं वाटतं असोसिएशनमध्ये खेळताना? असोसिएशनमध्ये खेळताना चांगलं वाटतं. जास्त काय अनुभव नाही, दुसरी तिसरीच मॅच आहे, त्यामुळं खेळेल जसं आवडेल तसं. आज तुम्ही ज्यावेळेस गेटमधून आतमध्ये आलात आणि इथं मैदानामध्ये बघितलं तुम्ही, काय भावना होते? छान छान मस्त नियोजन केलेलं आहे सरांनी, खूप छान. आणि खेळायला मजा येईल. उमेश बॅटिंग करायचे आणि उमेश नायडूची टीम म्हटलं की आम्हाला माहिती आहे की पूर्ण तयारी असते, होमवर्क पक्का असतो. आज या मॅचमध्ये काय होमवर्क आहे? नाही काय नाही, जास्त बेसिक क्रिकेट खेळू आणि पहिली बॅटिंग आहे तर जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. उमेश, पुन्हा एकदा सचिन ढवळे सरांचे नियोजन तुम्ही बघताय, वेगवेगळ्या फॉर्मॅटवर दिसतो टुर्नामेंट होत आहे, या प्लॅटफॉर्म बद्दल काय सांगशील? सर ह्या प्लॅटफॉर्मबद्दल बोलायला गेलं तर शब्द अपुरे आहे सर. एवढी चांगली स्पर्धा, त्यात फ्री एंट्री, ग्रास ग्राउंड, म्हणजे एका क्रिकेटरला ह्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे. म्हणजे सर्व काही त्यांनी एका ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे. फक्त खेळाडूंना इकडे येऊन खेळायचं आहे, जे नियम आहे त्यांचं पालन करायचं आहे. तर मी सचिनदा ढवळे प्रतिष्ठानच्या सर्व मेंबर्सचं आणि त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आमच्या टीमच्याकडून. आणि आमचे संघमालक सनीदादा हापसे, अमित तरस यांच्या देखील आभार व्यक्त करतो. कुठेही स्पर्धा असो ते आम्हाला नेहमी म्हणतात तुम्ही जाऊन क्रिकेट खेळा फक्त. आणि पुणे जिल्हा नियामक मंडळ असोसिएशन अजय आवळे सर असतील, सर्व ते मेंबर्सचा पण धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इकडे खेळण्याची संधी दिली. धन्यवाद उमेश. तर टॉस बॉक्समधून बातमी आलेली आहे. टॉस जिंकलाय सचिन दळवी सोशल फाउंडेशन सोमेश्वरवाडी पाषाण संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर टॉस बॉक्समध्ये इथेच थांबूया. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून आपण आवाज ऐकूया शैलेश निवंगुडे सरांचा. थँक्यू. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्समधून मी पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झाली आहे. मातोश्री 11 संघाने पहिल्या डावामध्ये तब्बल 67 धावा तिथे पूर्ण केल्या. त्याने 68 धावेंचं लक्ष इथे खराडी 11 या संघाच्या समोर उभं केलंय. आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे आघाडीचे दोन्ही बॅटर शुभम आणि समीर ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटचा वापर. बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावेंसाठी. काय फटकेबाजीला इथे सुरुवात केली आहे. अंकित यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय. आणि ज्या वेळेस या खेळपट्टीवरती आखूड टप्प्याचे चेंडू हाताळले जातील त्या वेळेस आडव्या बॅटचा वापर इथे प्रॉपर केला जातो आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचं काम देखील केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी विस्फोटक अशी बॅटिंग. 11 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्या त्यामध्ये शुभम यांच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय. तर दुसऱ्या बाजूने समीर पहिला चेंडू खेळत असताना षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम असा फटका. धावसंख्या होते ती 11. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा गुडघा टेकवत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. चेंडू निर्धाव आहे. षटकारानंतर केलेलं हे कमबॅक आहे. समीर आणि शुभम ही जोडी डबल एसची जोडी आहे. तर अंकित इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. यष्टांच्या मागे महाराष्ट्र पोलीस, पप्पू तोडकर चांगला असं कलेक्शन तिथे करतायत. चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. आणि पॉवर प्लेमध्ये शक्यतो निर्धाव चेंडू हाताळणं म्हणजे गोलंदाजांची फार मोठी कसरत.
आणि इथे अंकित यांनी धावा खर्च केल्यात, परंतु काही निर्धाव चेंडू देखील हाताळलेत. पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे देखील तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 11 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्याच. 68 धावेंचा पाठलाग आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 68 झाल्यात विदाऊट लॉस. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झाल्यात विदाऊट लॉस. 68 धावेंचा इथे पाठलाग आहे. कराडी 11 हा संघ इथे बॅटिंग करतोय. पॉवर प्लेमध्ये अंकित यांनी 11 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती मातोश्री 11 हडपसर या संघाकडून द रील बॉय शुभम इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक उंचपुरा गोलंदाज आहे. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे. कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर पप्पू तोडकर, बबलू पाटील, कृष्णा सातपुते या खेळाडूंचं मिळालेलं मार्गदर्शन आणि त्याचमुळे मातोश्री 11 हा संघ अगदी ताकदवान म्हणून संघ या त्या संघाकडे पाहिलं जातं. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती गती परिवर्तन आणि त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पॅटची अगदी टॉप एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. पहिल्या विकेटचं पतन. शुभम झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. चांगला चेंडू हाताळला आणि पहिल्याच चेंडूवरती शुभम यांनी एक यश प्राप्त करून दिलंय. सुरुवातीपासूनच ज्या बॅटरकडून आपण विस्फोटक बॅटिंग करताना पाहतो अगदी त्या बॅटरला इथे जाईबंदी करण्याचं काम, झेलबाद करण्याचं काम इथे शुभम यांनी देखील केलंय. शुभम यांनी शुभकार्य आपल्या संघासाठी केलंय. 11 वरती 1 नेल्सन धावसंख्या आहे. म्हणजे तुम्ही धावसंख्येकडे जर पाहिलं तर 11 धावा, 1 बॅटर बाद, 1 षटक पूर्ण झालंय आणि दुसऱ्या षटकातील देखील 1 चेंडू झालाय. सर्व आकडेमोड 1 1 1 1 1. नियामक मंडळ म्हटल्यानंतर सर्व कामं ही नियमानेच झालेली बरी. प्रत्येक खेळाडूला ज्या वेळेस त्या संघामध्ये प्राधान्य दिलं जातं त्या खेळाडूचं सगळी कागदपत्र, रजिस्ट्रेशन ती सगळी जमा करणं इथे बंधनकारक आहे आणि ते प्रत्येक टीमने करावं ही विनंती आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. पहिला चेंडू स्विच हिट, उलटा पुलटा बॉल जाईल. अगदी आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, मैदानाला गुदगुल्या करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. आल्या आल्या रोहन यांच्या बॅटमधून अगदी डगआउटमधूनच सेट होऊन इथे आलेत आणि त्यानंतर ठोकलेला एक स्विच हिटचा देखना फटका चौकारासाठी. अलीकडचं क्रिकेट हे फार बदललेलं आहे. प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळ्या धाटणीचे फटके खेळले जातात आणि ते प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, हळुवार पद्धतीने इथे चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवरती गती परिवर्तनामध्ये शुभम यांची विकेट प्राप्त केली. त्यानंतर वेगवान चेंडू हाताळला, त्यामध्ये चौकार आला. पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. धावसंख्या आपण पाहू शकता 15. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट हे 2 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तैनात आहेत. परंतु रोहन यांच्याकडे देखील तो क्लास आहे. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय, बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय खनखनीत नाण्याप्रमाणे वाजणारा सनसनीत षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये मोठी वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. ज्या गोलंदाजाची आपण स्तुती केली, चांगली गोलंदाजी केली, त्या गोलंदाजावरती इथे रोहन यांनी देखील आक्रमण चढवलेलं आहे. कराडी संघाकडे देखील ते तसे बॅटर आहेत. या 67 धावेंचा 68 धावेंचा पाठलाग करण्यासारखे. इथे देखील चेंडू ऑन साईडला खेळायचा आहे, परंतु बॅट वरतून चेंडू हलकासा ब्रश आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे बॅटर मात्र चुकी करतील. अतिघाई आणि संकटात नाही. दुसरा बॅटर, क्रिकेटमधली आत्महत्या, धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. चुकी इथे होते. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळला गेला आणि कशा पद्धतीने इथे बॅटर धावबाद होत आहेत. ॲक्शन रिप्ले मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर लेमन कट
अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू इथे यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये समीर धावबा दोन तंबूच्या आश्रयाला जातात. या षटकामध्ये धावा आल्या आहेत परंतु दोन बॅटर, एक झेलबाद आणि एक धावबाद, जे दोन्ही बॅटर आघाडीचे बाद होत आहेत. शुभम यांना पुन्हा एकदा काहीसं यश मिळत आहे. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील डावखुऱ्या शैलीचे. कोण आहे? रितेश उजव्या शैलीचेच आहेत. हा चेंडू देखील वा सुरेखरित्या आणि फ्लॅट बॅटेड षटकार आहे. काय फटका सजवला. मी मगाशी तुम्हाला या गोष्टीची माहिती दिली की टेनिस क्रिकेटमध्ये सध्या अत्याधुनिक फटक्यांची अगदी लयलूट केली जाते. म्हणजे प्रत्येक बॅटर त्याची शैली काहीशी वेगळीच आहे. म्हणजे प्रत्येक बॅटरकडे असं सांगता येत नाही की हा फेवरेट झोन आहे किंवा या फेवरेट झोनमध्ये तो याच प्रकारे बॅटिंग करतो असं सांगता येत नाही. प्रत्येक फटका हा वेगवेगळ्या शैलीमध्ये खेळला जातो. पहिला आल्या आल्या रोहन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल स्विच हिट खेळला चौकार, त्यानंतर आडव्या बॅटने समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार आणि पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये फ्लॅट बॅटेड अगदी डीप काऊ कॉर्नरमध्ये इथे षटकार खेळला जातोय. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 27 धावा झाल्यात. 2 षटकानंतर 27, 2 गडी बाद आहेत. शेवटचे 18 चेंडू 18 चेंडू आणि 41 धावेंची गरज. रितेश मंडल नवीन बॅटर इथे स्ट्राईकला आहेत. अंकित पुन्हा एकदा इथे गोलंदाजी मार्कवरती. हलकासा चेंडू इथे बॅटवरतून ब्रश आणि त्यानंतर शॉर्ट फाईन मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. अजूनही 17 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे. दोन्ही संघांकडे अजूनही मॅच आहे. म्हणजे कुठलाही संघ इथे अधिराज्य गाजवतो असं सांगता येणार नाही. 50-50% इथे मॅच दोन्ही संघांकडे. कराडी आणि मातोश्री 11 हडपसर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाह काय फटका इथे सजवलाय. शफल झाले आणि त्यानंतर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि त्या दरम्यान आलेला सुरेख चौकार 4 धावेंसाठी. रोहन यांच्या बॅटमधून ज्या वेळेस फटका खेळला जातोय अगदी गोळीप्रमाणे चेंडू बॅटमधून निघतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर टेनिक्स कंपनीचा चेंडू आहे आणि तो बॅटवरती लागला लगत तो 6 धावा इथे लगेच आपल्याला पाहायला मिळालेलेच आहेत. इथे देखील रोहनच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 32, 2 बॅटर बाद 32. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली. आडव्या बॅटचा वापर आणि पुन्हा एकदा बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. डीप काऊ कॉर्नरला भेटणारा एक सुरेख आणि देखना फटका चौकार 4 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे सुरू केली आहे. रोहन यांनी जे चेंडू मिळालेत त्यावरती अगदी वेगात प्रहार करण्यात येतोय आणि त्या प्रहाराचं उत्तर इथे चौकार षटकाराने दिलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. खेळाडूंची अदलाबदली केली जाते आणि हेच खरं क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला हे सातत्याने पाहायला मिळालेलं आहे की जागा बदलल्यावरती नशीब बदलतं. बघूया आता इथे जागा बदलली आहे, नशीब बदलेल का? तो जो मुमेंट इथे क्रिएट केलाय तो मुमेंट इथे ब्रेक होईल का? परंतु रोहनचा क्लास. पुन्हा एकदा बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार 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 4 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे गेली आहे. मैदानाच्या चौफेर फक्त चौकारांचा वर्षाव. रोहन ऑन फायर आणि काय बॅटिंग इथे केली आहे. अफलातून अविश्वसनीय इथे फटकेबाजी आहे. ज्या गोलंदाजावरती प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिलं जातं त्या गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण आणि अशी परिस्थिती आहे तू डाल डाल मैं मार मार. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर वाढ होते. धावसंख्या होते ती 40. पुढचा चेंडू इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती गोलंदाजाचा देखील क्लास पाहायला मिळाला आहे. अननॅचरल आउटस्विंग आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याची जी ताकद आहे आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला देखील होतोय. कारण मातीची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती चेंडू वळवणारे गोलंदाज देखील अतिराज्य गाजवू शकतात. पुढचा चेंडू परंतु यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका तर फसलाय
आणि क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग झेल घेण्याचा प्रयत्न करतील. आणि मला वाटतं तुम्ही चेक केलेलं बरं आहे. चेक केलेलं कधी बरं आहे. कॅमेरामन आपले आहेतच तिथे. सेफ आहे. येस, सेफ आहे. इथे बॅटर सेफ आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 28 धावेंची गरज आहे. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण वापर करतोय. तो चौकार आहे की षटकार आहे याची पडताळणी आपण लगेचच करू. का चेंडू अडवलाय ते देखील पाहू. आणि मला वाटतं इथे पंच कळवतील. आणि तिसरे पंच आपल्याला कळवत आहेत. सेफ आहे. ज्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या गोष्टीचीच आताची एक आहे. 41 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही विजयासाठी शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. आता रोहन यांचा झेल जो सुटला म्हणावा तसा सोप्पा झेल नव्हता, परंतु प्रयत्न केला, परंतु झेल निसटला एवढं मात्र खरं आहे. आता पाहूया त्या जीवदानाचा रोहन फायदा घेईल का नितीन वाकडे इथे गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला कमबॅक करून देतील. दोघांनाही संधी आहे. बघूया कोण या संधीचं सोनं करत आहे. वाह, पहिला चेंडू नितीन वाकळे इथे निर्धाव पद्धतीने हाताळत आहेत. चांगली सुरुवात या षटकाची नितीन वाकळे यांच्याकडून केली जाते. सुरुवात अगदी दमदार आहे, असरदार आहे. 11 चेंडू आणि 27 धावा. अजूनही विजयाचं समीकरण. कराडे आणि त्यांच्या विरोधात हडपसर सरळ सरळ युद्ध. इथे देखील शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय आणि बॉल देखील जाईल डीप काऊ कॉर्नर सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय दन 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 करत चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवलाय आणि तो झेल किती महागात ठरू शकतो याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे की रोहन इन फॉर्म बॅटर आहे. काही ज्या नुकत्याच स्पर्धा संपन्न होत आहेत त्यामध्ये रोहनची बॅटिंग अफलातून होताना आपण पाहिलेले. एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रामुख्याने. आज तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही, परंतु बॅटिंग अप्रतिम आहे. 45 धावा. पुन्हा एकदा गती परिवर्तन आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल गेलाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे लांबच लांब उतुंगा असा षटकार 6 धावेंसाठी. 9 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज आहे आणि 13 चेंडूंमध्ये 39 धावेंवरती इथे रोहन आहे. काय बॅटिंग केली आहे रोहनने. ठोक डाला. 9 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज. पुन्हा एकदा बिगिट आणि फटका सुरेख. त्यापेक्षा देखील लांब. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फरार. षटकार 6 धावा. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 57. 57 रन्स ऑन बोर्ड. 57 धावा झाल्यात. धावा. 8 चेंडू 11. इथे देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. डीप काऊ कॉर्नर मध्ये प्रथमेश त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न वेळेस कळवलेला नकार. धावसंख्या होते ती 58. 7 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावेंची गरज.
हा चेंडू देखील शफल होऊन ठोकले, लॉंग लेग सीमारेषा पार, 1 बाउन्स येतोय चौकार 4 धावेंसाठी. फार महागड षटक इथे नितीन वाकडे यांनी हाताळलं. पहिला चेंडू निर्धाव गेला, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी झाली अगदी दोन्ही बाजूने, म्हणजे रोहनला मिळालेलं जे जीवदान आहे त्या जीवदानाचा इथे फायदा घेतला जातोय. जीवदान म्हणता येणार नाही, कारण तेवढाच क्लोज कॉल होता. जर झेल टिपण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तो षटकार म्हणजे बाउंड्री लाईनशी संपर्क देखील झाला असता. परंतु प्रेम यांनी शेवटच्या क्षणी चेंडू हातातून जो सोडला तो झेलच निसटला असं म्हणता येईल, कारण बाउंड्री लाईनशी संपर्क झाला नव्हता. आणि त्या दरम्यान आलेला त्या एका धावेच्या मदतीने त्यानंतर रोहनने केलेली अफलातून बॅटिंग आणि मॅचचं समीकरण इथे गुणोत्तर इथे बदललंय. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी किती जिंकायला 6 धावेंची गरज आहे. 6 मध्ये 6 आणि गोलंदाजी मार्क वरती द गोल्डन आर्म पप्पू तोडकर. इथे देखील पहिला चेंडू आखूड टप्प्याचा बॅटवरतून ब्रश आणि त्यानंतर लॉंग लेग सीमारेषा पार येतोय चौकार. आणि रोहन यांच्या देखील वैयक्तिक 50 धावा इथे पूर्ण झाला. जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली आहे रोहन यांनी, अफलातून. मॅचचं पारडं आपल्या इथे वैयक्तिक पारितोषिक देखील इथे आलेलं आहे. जो कोणी बॅटर वैयक्तिक 50 धावा पूर्ण करेल त्यांना सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक इथे दिलं जाईल. वेल डन. चला, मॅन ऑफ द मॅच रोहनच आहेत. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब रोहन यांना प्रदान करू आणि पुढच्या मॅचला लगेचच इथे सुरुवात करून घ्यायची आहे. कुठलाही वेळ खर्च न करता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीमला विनंती असेल, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.